हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर जी श्रावण सोमवाराची मी सकाळी पूजा केली होती, तर आता संध्याकाळी मी महादेवांची कोणकोणती सेवा केली तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर सकाळचा जो पूजेचा व्हिडिओ होता पूजा मांडणी मी कशाप्रकारे केली किंवा सकाळी मी कोणकोणत्या सेवा केल्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला काल बघायला मिळेलाच असेल आणि जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. तर आता संध्याकाळी मी महादेवांच्या कोणकोणत्या सेवा केल्या तर या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत त्या शेअर करणार आहे. तर आता संध्याकाळचे 6 वाजले होते. त्यानंतर संध्याकाळच्या स्वामीसेवेला मी सुरुवात करतो. जी देखील मला सेवा करायची असते संध्याकाळी तर 6च्या नंतरच मी शक्यतो ती सेवा करत असतो. तर सर्वात पहिल्यांदा मी महाराजांची एक माळ जप करून घेतली आणि त्यानंतर मी स्वामीसेवेला महादेवांच्या सेवेला सुरुवात केली. जे श्री स्वामीस्तवन आहे तर त्याने मी माझ्या कोणत्याही सेवेला सुरुवात करतो. कारण आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला श्री स्वामीस्तवन वाचून घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची असते. तर सर्वात पहिल्यांदा मी श्री स्वामीस्तवन वाचून घेतलं आणि त्यानंतर सेवेला सुरुवात केली. तर जी महादेवांची पिंड मी तयार केली होती तर सर्वात पहिल्यांदा मी तिच्यावरती थोडंसं चंदन लावून घेतलं. त्यानंतर थोड्याशा अक्षता वाहून घेतल्या आणि त्यानंतर मग एक माळ जप करून घेतली. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत महादेवांची मी एक माळ जप केली आणि त्यानंतर जी काही मला सेवा करायची होती तर तिला मी सुरुवात केली. पहिल्यांदा मी श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून घेतलं. त्यानंतर जे शिवकवच आहे स्तोत्र ते मी वाचून घेतलं. यानंतर श्री शिवमहिम्य स्तोत्र हे देखील वाचून घेतलं. त्यानंतर श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र हे देखील वाचलं. यानंतर श्री रामरक्षा हे देखील मी वाचून घेतलं. तर आता तुम्हाला जे काही मी सांगत आहे तर हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सर्व स्तोत्रमंत्र अवेलेबल आहेत. त्याच्यावरतीच मी बघून वाचत असतो. आपण सोमवारी कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजेत किंवा कोणत्यावारी आपण कोणत्या सेवा करायला हव्या तर ही संपूर्ण माहिती या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे या पुस्तकातूनच मी जी काही मला सेवा करायची असते तर संपूर्ण मी या पुस्तकातूनच करत असतो. त्याचबरोबर श्री कालभैरवाष्टक हे देखील वाचून घेतलं. तर जे कालभैरवाष्टक आहे तर हे आपण रोज जरी पठण केलं तरी त्याचा जो इफेक्ट आहे तर तो खूप छान आहे. आणि संध्याकाळच्या वेळेत जर आपण पठण केलं आपल्या घरामध्ये तर आपल्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती घराबाहेर निघून जाते आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी असते तर ती आपल्या घरामध्ये निर्माण होते. त्याचबरोबर श्री रुद्र संस्कृतमधलं हे देखील मी वाचून घेतलं. याचबरोबर जे रुद्र गायत्री मंत्र आहे तर हे देखील मी वाचून घेतलं. श्री संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, श्री महामृत्युंजय मंत्र हे देखील मी वाचून घेतलं. याचबरोबर श्री सूक्त, शिवनामावली आणि शिवप्रार्थना जी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिवप्रार्थना आहे तर ही देखील मी वाचून घेतली. आणि त्यानंतर महाराजांची एक माळ जप पुन्हा मी करून घेतली. कारण जेव्हा आपण आता नित्यसेवेमधल्या सेवा करतो तर तेव्हा मग सगळ्यात शेवटी आपल्याला महाराजांची एक माळ जप करून घ्यावी लागते. तर ते देखील मी करून घेतली. आणि त्याचबरोबर माझं नित्यसेवेमधले जे ती महाराजांचे 3 अध्याय वाचायचे होते तर त्यातील 2 अध्याय वाचण्याचे राहिले होते. कारण सकाळी बराचसा टाईम गेला माझा पूजा मांडणी करण्यामध्ये, त्यामुळे सकाळी माझं वाचन झालं नाही. त्यामुळे संध्याकाळी जेव्हा माझी महादेवांची सेवा झाली त्यानंतर मी महाराजांची देखील सेवा करून घेतली. जे 2 अध्याय माझे राहिले होते वाचण्यासाठी तर ते देखील मी वाचून घेतले. जो 13वा 14वा 15वा हे 3 अध्याय वाचायचे होते. कारण आज सोमवार होता तर सोमवारनुसार आपल्याला 3 अध्याय येतात. तर 13वा 14वा आणि 15वा असे 3 अध्याय होते. तर जो 13वा अध्याय होता तर तो मी सकाळी वाचून घेतला आणि जो 14वा आणि 15वा अध्याय आहे तर तो मी संध्याकाळच्या सेवेमध्ये वाचून घेतला. आणि त्यानंतर मी महादेवांची आरती देखील करून घेतली. याचबरोबर महादेवांची आता जेव्हा आपण उत्तर पूजा करतो तर तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. आणि जी महादेवांची पिंड मी तयार केली होती तर तिचं देखील मी विसर्जन करणार आहे. आणि मी रूममध्येच विसर्जन करतो. आणि ज्या पाण्यामध्ये मी महादेवांचं विसर्जन करतो तर ते पाणी नंतर मी झाडांच्या बुडामध्ये टाकून देतो. ते आपल्याला इकडे तिकडे कुठे टाकायचं नसतं. त्यामुळे जे पद्धतशीरपणे जे काही आता पूजेमध्ये मी साहित्य वगैरे यूज करतो तर ते देखील मी झाडांच्या बुडामध्ये टाकून देतो, जेणेकरून त्याचा खताचे रूपांतर होऊन जाते आणि त्या झाडांना देखील त्याचं पोषण भेटत राहतं आणि त्यांचा अनादर देखील होत नाही. कारण आपण ज्या काही पूजेमध्ये आपल्या वस्तू यूज करतो तर त्यामध्ये देवांची भावना देखील येते. त्यामुळे ज्या काही वस्तू आपण पूजेमध्ये यूज केल्या जातात तर त्या तुम्ही तुमच्या निर्माल्यामध्ये किंवा झाडांच्या बुडामध्ये जरी टाकल्या तरी चालतात. याचबरोबर जी महादेवांची पिंड मी तयार केली होती तर शक्यतो आपण जर एरवी आपण महादेवांची पिंड तयार केली तर ती आपण आपल्या घरामध्ये ठेवत नाही.
म्हणजेच जेव्हा संध्याकाळ होते तर तोपर्यंत आपल्याला त्या पिंडीचं विसर्जन करावं लागतं. पण जेव्हा श्रावण सोमवार असतात किंवा जेव्हा महाशिवरात्री असते तर तेव्हा आपण ती पिंड आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. त्यामुळे जी महादेवांची पिंड मी तयार केली होती तर ती सोमवारच्या रात्रभर म्हणजे मी घरामध्येच ठेवली आणि मंगळवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी मी महाराजांची जी पिंड होती महादेवांची तर तिचं मी विसर्जन करून टाकलं. तो देखील व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल, म्हणजे उत्तरपूजेचा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. त्याचबरोबर जी रुद्रयंत्राची सेवा मला करायची होती तर ती देखील मी करून घेतली, कारण रुद्रयंत्राची जी सेवा आहे तर ती खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे जेव्हापासून मी रुद्रयंत्राची सेवा करत आहे तर त्याचे जे पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत, म्हणजेच पॉझिटिव्ह परिणाम आहेत तर ते मला पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे रुद्रयंत्राची सेवा देखील मी भरपूर करत असतो. म्हणजेच दर सोमवारी देखील रुद्रयंत्रांचा मी अभिषेक करत असतो. त्याचबरोबर म्हणजे जेवढी माझ्याकडून सेवा होईल तर तेवढी मी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्ही बघू शकता तर मी नंतर कापरांनी महादेवांची आरती करून घेतली. म्हणजेच जी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये महादेवांची आरती आहे तर ती देखील मी करून घेतली. त्याचबरोबर गणपती बाप्पांची देखील आरती करून घेतली आणि जेव्हा आरती चालू होती तर तेव्हा मी धूप देखील लावला होता. कारण जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत असतो की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये धूप लावतो किंवा आपल्या घरामध्ये कापूर जाळतो तर तेव्हा आपल्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती आपल्या घरातून बाहेर निघून जाते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये तयार होते. त्यामुळे म्हणजे जेव्हा की मी कोणती पूजा करतो तर तेव्हा धूप आणि कापूर हा जाळतच असतो. आणि तुम्ही देखील जेव्हा तुम्ही पूजा करता तर तेव्हा या गोष्टींचं तुम्हीही लक्ष ठेवत जा. म्हणजेच तुम्ही देखील तुमच्या पूजेमध्ये या गोष्टींचा यूज करत जा, जेणेकरून तुमच्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती तुमच्या घरामधून बाहेर निघून जाईल आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये निर्माण होईल. तर अशा प्रकारे आता माझी आरती देखील करून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता जी महादेवांची आरती या पुस्तकामध्ये दिलेली आहे तर ती मी वाचून घेतली. त्यानंतर जी पुष्पांजली आहे तर ती देखील मी वाचून घेतली आणि यानंतर आता महादेवांना मी नैवेद्य देखील दाखवून घेतला आणि जो माझा उपवास होता तर तो देखील मी संध्याकाळी सोडला. म्हणजेच जो आपला सोमवाराचा उपवास असतो तर तो आपल्याला संध्याकाळी म्हणजे दुपारी कोणी दुपारी देखील सोडतं, पण मी शक्यतो संध्याकाळी सोडतो. म्हणजेच सकाळी मी एक टाईम फराळाचं केलं होतं, म्हणजे जो गोड साबुदाणा होता म्हणजेच महादेवांना देखील मी नैवेद्यामध्ये तोच दाखवला आणि तोच मी ग्रहण केला होता आणि त्यानंतर संध्याकाळचा नैवेद्य दाखवून त्यानंतर मी माझा उपवास सोडला. तर अशा प्रकारे पहिल्या श्रावण सोमवाराची पूजा खूप छान प्रकारे झाली. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. आणि तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारायचे असले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा.